सुरुवात संगीतताईंपासून आहे. तुमचं भाग्य आहे जास्त आणि आमचंही. आज दादा तिकडे पूजेत आहेत ना. चला, आलेत का लोक? हो, 22 आहेत. बरं बरं, येतील म्हणजे असं. चला, करूया सुरुवात. थंडी आहे का तिकडे? हा, खूप थंडी. म्हणजे मी आत्ता डोक्याचं काढलंय, नाही तर ते बांधूनच चला, जय श्रीकृष्ण. सर्वांना शुभेच्छा. आज 13 जून, इकडचा गुरुवार आणि सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. सर्वांना शुभेच्छा. आपण आज 33व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. 32 श्लोक झाले होते 18व्या अध्यायातले. पुन्हा एकदा त्याची थोडी गुरुवार 13 तारीख आहे. आज गुरुवार आहे ना? हो तेच, हो तेच ना, 13च म्हटलं. गुरुवार 13 जून. सगळ्यांना शुभेच्छा. गुरु दत्तात्रेयाचा, गुरूंचा वार आहे. आपण आराधना करूया. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस् स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. आज नव्या ठिकाणाहून, नव्या देशातून आपल्याला भगवद्गीता ऐकण्याची संधी मिळालेली आहे. बेल्जियममध्ये ब्रुसेल्स म्हणून जी राजधानी आहे त्या ठिकाणी आम्ही आलेले आहोत. आणि सगळ्यांना आता 8वा अध्याय, आपल्याला महत्त्वाचा अध्याय आपण इथून अभ्यासत आहोत. 32 श्लोक झालेले होते आणि 33व्या श्लोकाला सुरुवात करणार आहोत. थोडीशी 32ची पुनरावृत्तीच्या 32चा आढावा घेऊयात. अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता सर्वार्थान् विपरीतांश बुद्धी सा पार्थ तामसी. तामसी बुद्धी कशी, ते आपण पाहिलेलं होतं की जी बुद्धी तमोगुणाने व्याप्त झालेली असते, आच्छादलेली असते, अधर्मालाच धर्म मानते आणि सर्व पदार्थांना विपरीत मानते, जे आहे त्याच्या विरुद्ध किंवा वेगळं मानणारी जी बुद्धी असते ती तामसी बुद्धी होय. आणि ती बुद्धी अधर्माला, ज्या कर्माचा निषेध केला आहे त्याला धर्म मानते. ज्या गोष्टी करू नयेत, कुणाची हिंसा करू नये, कुणाला दुखवू नये, कुणाला त्रास देऊ नये, हा सगळा म्हणजे हे करणं म्हणजे अधर्म आहे. पण त्यालाच धर्म मानणारी अशी जी बुद्धी आहे ती तामसी बुद्धी आहे. आणि जे कर्मशास्त्र विहितच आहे असं जे मानतं, पण ते जाणण्यास योग्य असलेल्या पदार्थांना ती विपरीत, म्हणजे जे योग्य आहे, सगळ्यांची सेवा करावी, परोपकार करावा, दान करावा, अहिंसेनं वागावं, सत्य बोलावं, या सगळ्या गोष्टी तिला विपरीत वाटत असतात. म्हणून ती बुद्धी तामसी आहे. आता बुद्धीनंतर धृती हा शब्द आलेला आहे. धृती म्हणजे काय, तर एकतर धारणाशक्ती किंवा धैर्य, अशा 2 गोष्टी त्याचा अर्थ होतो. धृत्यायया धारयते मनः प्राणेंद्रिय क्रिया
योगेना व्यभिचारिण्या धृती सा पार्थ सात्विकी. तर धृत्या म्हणजे धारणाशक्तीच्या आधारे योगाने, यया म्हणजे जिच्यामुळे, धारयते म्हणजे धारण केले जाते. काय? मन प्राणेंद्रिय क्रिया, म्हणजे मन, प्राण आणि इंद्रियांच्या क्रिया या सगळ्या जिच्यामुळं धारण केल्या जातात. आणि योगेन अव्यभिचारिण्या, आणि योगक्रियामधून अव्यभिचारिणी म्हणजे व्यभिचारचा अर्थ आपल्याला माहिती आहे, त्याच्या विरुद्ध. तर अव्यभिचारिणी अशा ज्या क्रिया केल्या जातात, योगक्रिया केल्या जातात, किंवा इंद्रियांच्या सगळ्या क्रिया ही ज्याच्याद्वारे धारण केली जाते, तिला धृती सा पार्थ सात्विकी, तिला सात्विकी धृती असं म्हटलं जातं. अधर्म म्हणजे अधर्म, धर्मम म्हणजे धर्म, या म्हणजे जी मन्यते म्हणजे अधर्मालाच जी धर्म मानते, आणि तमसा आवृता जी तमसाने, तमस म्हणजे अज्ञान किंवा भ्रम, यांनी जी आवृत्त झालेली आहे. आणि सर्व अर्थात ही 32वाच वाचायला लागली मी, आपल्याला आत्ताचा 33वा घ्यायचा आहे. की धृत्या म्हणजे ज्या धारणेनं, यया म्हणजे ज्या, धारयते म्हणजे मनुष्य धारण करतो, मनहा म्हणजे मनाचा, प्राण इंद्रिय क्रिया म्हणजे मन, प्राण, इंद्रिय यांच्या ज्या सगळ्या यांच्याद्वारा होणाऱ्या क्रिया, आणि योगेनं म्हणजे योगाभ्यासाच्या द्वारे, अव्यभिचारिण्याचा अर्थ मगाशी मी सांगितलं तसं निरंतर म्हणजे अखंड, चांगलं असं जे वर्णन आहे सात्विक धृतीचं, तर योगाभ्यासाद्वारे खंबीरपणानं हे सगळं धारण केलं जातं, इंद्रियांच्या क्रियांना संयमित केलं जातं. अशी धृती ती सात्विक होय, किंवा त्याला धारणा असं पण म्हणलेलं आहे. धृती म्हणजे धारणा. धारणाशक्ती म्हणजे काय? की एखाद्या देशकालबंध चित्तस्य धारणा असा पतंजलीनं धारणेचा अर्थ दिलेला आहे. म्हणजे देश असू, काल असू, कुठलाही देश असू, चित्त या सगळ्यांच्या आधारे जी एकाच ठिकाणी, एका देशावर किंवा एखाद्या ठिकाणी आपली मनबुद्धी इंद्रिय ही सगळी लावली जातात. म्हणजे ज्याची धारणा एकाच ठिकाणी केली जाते, ती विचलित होत नाही, तर ती जी धृती आहे ती सात्विकी आहे. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा निश्चय केलेला आहे की मला ही गोष्ट करायची, तर सतत आपलं लक्ष, आपली बुद्धी, मन, इंद्रिय ही सगळी फक्त त्याच ठिकाणी लावणं, याला धारणा म्हणायचं. आणि ती सात्विक कशी होईल? की इकडं तिकडं ती विचलित होणारी नसेल, अव्यभिचारिणी नसेल, किंवा सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या तिच्याशीच संबंधित असतं. आता जसं आम्हाला परदेशात यायचं होतं, तर सारखं डोक्यात काय, आपल्याला तिकडं जायचं आहे, तिकडं आपल्याला काय काय न्यायचं आहे, आपले क्लास करायचे आहेत, मग क्लासला आवश्यक सगळ्या गोष्टी घ्यायच्या, त्यातलं काही विसरता कामा नये. इथं आल्यावर सुद्धा मुलगी, तिचे जावई सगळे, तुम्हाला सगळं मिळालं आहे ना, सगळी काळजी घ्या, हे करा. म्हणजे कुठली गोष्ट पुन्हा आपण त्याच्यापासून विचलित होता कामा नये. काही जण म्हणे आता एवढे परदेशात चाललात, कशाला क्लास आणि कशाला काय, द्यायची 2.5 महिने सुट्टी. असं नसतं. आपण एक जे ध्येय ठरवलेलं आहे त्या ध्येयाच्या दिशेनं आपली सतत वाटचाल व्हायला पाहिजे. मध्ये मध्ये काही अडथळे आले किंवा काही कारणाने आपण एखादी गोष्ट थोडी नंतर केली, पण ती करायची, हा जो मनामध्ये ध्यास असतो, याला सात्विकी धारणा असं म्हटलेलं आहे. आता आपण समश्लोकी बघूया. थोडीशी 2-3 श्लोकाची समश्लोकी नीट आलेली नाही आहे. आज जेवढं शक्य होईल तेवढं मी सांगते तुम्हाला. विनोबाजी म्हणतात, जी इंद्रिये मन प्राण यांचे
यांचे द्वारा चालवी. समत्वे स्थिरबुद्धी स्थिर राहुनी, धृती सात्विक जाणती. समत्व बुद्धी पाहिजे. समत्व बुद्धी म्हणजे काय की सगळ्या ठिकाणी आपली एकच बुद्धी, स्थिरता पाहिजे, समानता मानली पाहिजे. आणि अशी जी समत्व बुद्धी आपण आता दुसऱ्या अध्यायापासून समत्वम योग उच्यते. आपलं मन बुद्धी सगळं हे जर समावस्थेत असेल, कधीही विचलित झालं नाही, तर त्याला समत्व बुद्धी म्हणायचं. आता तुकाराम महाराज म्हणतात, आता त्रिगुणते धृती सांगो स्पष्ट तुझ प्रती. प्रथम सत्वाची जे रीती श्रवण करी भूमिपा. ज्या का धरिजे धारणे अव्यग्रता निश्चळपणे. मन प्राणेंद्रिया चरणे विश्वंभरी जे मिळे. तेथे अविद्या राहिली जैसी मंथरा दुर्विली. अदुर्बोली रामे नाही उद्धरिली ऐसी प्रति अलिप्त. तुका विनवी साधूस सत्वधृती हे देवास. आवडली अर्जुनास सांग प्रेम आदरे. सत्वधृती ही अर्जुनाला आवडलेली आहे आणि भगवंत त्याला प्रेमानं ती धृती सांगत आहेत. वामन पंडित म्हणतात, ज्या धारणेने धरिजे मन प्राणेंद्रिय क्रिया. विश्वात्मयोगे जडता न धरी धृती सात्विकी. जिच्या ठिकाणी जडत्व नाही, अज्ञानत्व नाही आहे, ती धृती ही सात्विक आहे. उद्धव चितघन म्हणतात, तीन विद्या धृती त्यातील सात्विक आईक अर्जुना. हे पहिले हे जे निरहंकृती. दृश्य उल्लंघुनिया प्रणवावरी प्राण नवाहे. जेथनुरे पहता पहवे पण शब्द मनेंद्रिय जेथुनी राहे. एकपणे निजयोग बळे धरी ध्यान क्रिया सुख अक्षयीला आहे. तीन विद्या धृती त्यातील सात्विक आईक अर्जुना. हे पहिले हे निरहंकृती. दृश्य उल्लंघुनिया प्रणवावरी प्राण नवाहे. प्रणवावर, प्रणव म्हणजे ओंकार, आणि त्याच्यावर तो प्राण पुन्हा वाहत नाही, म्हणजेच त्या ठिकाणी स्थिर केलेला आहे. पुन्हा आपलं सगळी हालचाल कशावर आहे? ह्या प्राणावर आहे. 5 प्राण आहेत आणि त्या 5 प्राणामुळं आपलं मन चंचल इकडं तिकडं होत असतं. म्हणून आपण काय करतो, प्राणायाममध्ये काय करायचे की एक जागी तो प्राण स्थिर ठेवायचा, शांत ठेवायचा. म्हणून आपल्याला 6व्याच अध्यायात की यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता. जसा दिवा वारा नसलेल्या जागी त्याची ज्योत अशी अखंड सतत राहत असते, तसं आपलं मन हे चंचल न करता एक जागी स्थिर करायचे आणि त्याला धृती म्हणायचे. धैर्य धरुनी मन आणि प्राणेंद्रिय जाण. मुक्तेश्वर म्हणतात, निश्चय योग पण हे धैर्य सात्विकाचे. सात्विकाचं धैर्य कसं आहे तर निश्चल योग पण. आत्ताच माझी मुलगी म्हणली की आम्ही आता इथे योगाचा कोर्स करतोय आणि आम्हाला योग म्हणजे प्रॅक्टिकल नको आहे, आम्हाला थिअरी समजली पाहिजे आणि थिअरी समजून तसं वागता आलं पाहिजे. तर योग हा चित्तवृत्ती निरोध हा हे आम्हाला समजलं पाहिजे कसं करायचे. आता त्याच्यासाठीच हा सगळा प्राणाशी प्राणायाम आणि चित्त एकाग्र करण्याची जी सगळी योगाची साधनं आहे ती करायची आहे. पण ती कधी जमेल? ज्या वेळेला आपलं चित्त स्थिर होईल त्यावेळेला. सतत जर चंचल राहिलं, या प्राण पान व्यान समान उदान हे पंचवायू जर सतत एक जागी म्हणजे एक शांत जर राहिले नाहीत तर चित्त काही स्थिर होणार नाही. म्हणून प्राणावर आपण पूर्ण नियंत्रण आणत असतो. प्राणायाम आपण शंकराचार्यांचं बघूया. शंकराचार्य काय म्हणतात बघा.
धृती या शब्दाचा संबंध अव्यभिचारिणी या पदाशी आहे. अशा या अव्यभिचारी धृतीच्या साह्यानं सदैव समाधान असणाऱ्या स्थितीच्या साह्यानं, योगाच्या साह्यानं मन, प्राण, इंद्रिय यांच्या सर्व क्रिया जी धारण करते. म्हणजे धारण करायला सुद्धा चित्त शांत पाहिजे. म्हणजे मन, प्राण आणि इंद्रिय यांच्या सर्व हालचाली जिच्या योगानं शास्त्रविरुद्ध आहेत म्हणून त्यांना विरोध केला जातो, ती सात्विकी. वाईटाचा ती स्वीकार बिलकुल करत नाही. शास्त्राला अनुकूल अशा ज्या काही हालचाली आहेत त्या सगळ्या केल्या जातात, त्याच्या विरुद्ध ते स्वीकारत नाही. अशी धृती शास्त्रविरुद्ध विषयामध्ये प्रवृत्त होतच नाही. या सांगण्याचं तात्पर्य असं आहे की अशी धृती धारण करणारा मनुष्य ज्या अव्यभिचारी धृतीच्या साह्यानं समाधी योगानं मन, प्राण आणि इंद्रियांचे व्यापार धारण करतो, ती सात्विकी. आता ऋषी मुनी पूर्वीचे बघा, आत्ताच माझी मुलगी म्हणली की सगळे प्राणी त्यांच्यासोबत असायचे, तर त्यांचं मन कधी त्याच्यामुळे विचलित व्हायचं नाही, कारण त्यांची समत्व बुद्धी होती आणि त्यामुळं थंडी, वारा, ऊन, पाऊस हे त्यांना सगळं सहन व्हायचं. आपल्याला मात्र तिकडून 40 डिग्रीमधून आलो आणि इथं लगेच 8-9 डिग्री हे सहन करायला आपल्या देहाला तेवढी लगेचच्या लगेच सवय नसते, किंवा आपण तेवढं ॲडजस्ट करायला आपलं शरीर आणि मन हे दोन्ही गोष्टी थोडा वेळ लागतो. पण अशी जी धृती की जी कुठेही व्यभिचारी अशा वाईट अशा गोष्टीमध्ये गुंतून पडत नाही, सगळ्यात चांगल्या गोष्टी शास्त्रानुसार ज्या गोष्टी आहेत त्याच जिच्याद्वारे केल्या जातात, त्या आपल्याला सात्विकी धृतीमुळं समजतात. आता बघा, धृती आणि बुद्धी याच्यात किंचितसा फरक आहे. बुद्धी जी निश्चय करते, आपण 4 हे पाहिलेले आहेत, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, त्यातली बुद्धी आहे. आता एखादं प्राण्यांमधलं जर उदाहरण घेतलं तर ते काय असतं, कुठलाही प्राणी घ्या, पण त्यातले त्यात जर आपण गाढव हा प्राणी घेतला तर तो काय करतो, अनेक गाढवांमध्ये उभं असलं गाढव तर ते सारखं अशा नाकावर लाथा खात असतं आणि आयुष्यभर किंवा जन्मोजन्मी विषयांच्या मागं धावून दुःखानं, कष्टानं जीव पिचून जातो आपला सुद्धा. मग त्याला हळूहळू म्हणजे त्याचा जीव पिचून जातो आणि मग त्याला हळूहळू जाण येते की या विषयांपासून मिळणाऱ्या सुखाची नव्हे तर दुःखाची त्याला चांगलीच कल्पना येते. म्हणजे तो गाढव जरी असला तरी त्याला काही ना काहीतरी ही जाणीव व्हायला लागते आणि हळूहळू तो त्याच्यापासून अलिप्त व्हायला लागतो. अशी हळूहळू त्याची धारणा बदलू लागते. आता आपण पंचज्ञानेंद्रियांच्याद्वारे सगळ्या विषयांची जी आपल्याला हाव असते, आपण जो अनुभव घेत असतो, त्याच्यातून आपल्याला विरक्ती आली पाहिजे, अनासक्ती आली पाहिजे आणि मग हळूहळू प्रभाव हा वाढत गेला की मग आपण सगळी कर्म ही ईश्वरार्पण बुद्धीनं करायला लागतो. आपल्याला कशाचं सुख-दुःख वाटेनासं होतं. बाह्य शुचित्वाबरोबर आपण अंतःशुची ही सगळी पाळायला लागतो. मग यम, नियम, सगळे आसनं, हे जे प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, ही 8 अंग जी आहेत ती हळूहळू आपण ओलांडून पुढपर्यंत जाऊ लागतो. मग पुन्हा एखाद्या चांगल्या कुळात जन्म येतो. मग ही धारणा पुन्हा तशीच चालू राहते आणि मन, इंद्रिय ही ज्याच्या ताब्यात आलेली असतात, तो परमेश्वराच्या सत्यत्वाविषयी त्याची धारणा पक्की झालेली असते. काही लोक म्हणतात परमेश्वर नाहीच आहे, आम्हीच परमेश्वर, स्वतःलाच ते सगळं मानत असतात. तर आपली इंद्रियांकडची धाव हळूहळू कमी होते आणि मग आपण या प्राणायामाच्या आधारे पुढची जी टप्पा आहे धारणा, त्या धारणेपर्यंत जातो. मग आपलं मन, बुद्धी सगळं शांत होतं, इंद्रिय स्थिर व्हायला लागतात आणि सगळ्या ज्या मनप्राणेंद्रिय क्रिया आहेत त्या अशा शांत व्हायला लागतात. ज्ञानदेवांनी सुद्धा भरपूर ओव्या सांगितलेल्या आहेत. तरी उदेलिया दिन करू, चोरीसी थोके अंधारू,
का राजाज्ञा अव्यवहारू कुंठती जेवी, की अगस्तीचे निदर्शने सिंधू घेऊनी ठाती मौने, चंद्रोदयी कमळवने मिठी देती. हे असो पावो उचलिता, मदमुख न ठेवी खालता खाला, गजोनी पुढा जाता सिंहू जरी, तैसा जो धीरू उठली या अंतरू, मनादिके व्यापारू सांडिती उभी. अधोर्ध्व गुढे काठी प्राणुनवाची पेंडी, बांधो निघाली उडी मध्यमे माझी. हे सगळं त्यांनी प्राणायाम आणि ह्याच्यातलंच दिलेलं आहे व्यवस्थित. संकल्प विकल्पांचे लुगडे, सांडूनी मन उघडे, बुद्धी मागिले कडे उगीची बैसे. म्हणजे ते काय सांगतायत की सूर्य उगवला म्हणजे चोराबरोबर अंधारही नाहीसा होतो, किंवा राजाच्या आज्ञेनं अयोग्य व्यवहार बंद होतात, किंवा अगस्तींच्या दर्शनाबरोबर भयभीत होऊन जसा सागर मुका राहिला. सागरामध्ये सगळे ते काय म्हणू आपण राक्षस हे दडून बसलेले होते, आणि जेव्हा अगस्ती येतात तेव्हा अगस्तींनी तो सगळा सागर पिऊन टाकला, आणि मग ते यवन कालकेय वगैरे सगळे दैत्य बाहेर पडले. तसं चंद्र उगवल्यावर पण कमळं मिटतात, किंवा एकदा पाय उचलला म्हणजे प्रत्यक्ष सिंह जशी गर्जना फोडत समोर जरी हत्ती आला, मदोन्मत्त हत्ती आला, तर हत्ती जसा खाली ठेवत नाहीत, म्हणजे तो उचललेला पाय ते तसाच ठेवतात. म्हणजे ती धृती किंवा जी धारणाशक्ती आहे ती एकदा मनामध्ये उसळली की सगळे व्यवहार उभ्या उभ्या सुद्धा बंद होतात. म्हणजे एकदम तो स्तब्ध होतो. वायूचा वरचा आणि खालचा असे दोन्ही मार्ग रोधून 9 ही वायूंची एकत्र गठडी करून प्राणवायू मध्यमेत म्हणजे सुषुम्नेत धडकून जातो, आणि संकल्प विकल्पांचे वस्त्र उडून देऊन मनाला उघडे टाकून बुद्धी मागच्या बाजूला गुपचूप बसते. म्हणजे हे सगळं ज्ञानदेवांनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे की त्या बुद्धीला सुद्धा आपल्याला स्थिर करायचं आहे, आणि ते करण्यासाठी मन, प्राणे आणि इंद्रिय ही सगळी आपले व्यापार सोडून द्यावे लागतात. ती धृती सात्विक आहे असं समजायचं. आता पुढचा श्लोक बघूया. ययात धर्म कामार्थान धृत्या धारयतेर्जुन, प्रसंगेन फलाकांक्षी धृती सा पार्थ राजसी. यया म्हणजे जिच्यामुळं. धर्म कामार्थान, धर्म, काम आणि अर्थ हे 3 पुरुषार्थ आहेत, आणि शेवटचा आहे मोक्ष. तर धर्म, काम आणि अर्थ चालवण्यासाठी धारयते म्हणजे जी धारण केले जातात किंवा चालवले जातात, पण प्रसंगेन फलाकांक्षी. आता राजसी धृती शिकायची आपल्याला, आणि प्रसंगानुसार वेळ पडल्यानुसार ती फलाकांक्षी म्हणजे फळाची इच्छा धरणारी असते, किंवा जो या धृतीच्या साह्यानं फळाची इच्छा धरतो, ती जी धृती आहे ती कशी आहे? राजसी धृती आहे. एक मी 2-3 मिनिटाचा ब्रेक घेते आहे. तुम्ही थोडंसं मनातल्या मनात चिंतन करा, मी लगेच येते.
क्षमस्व. तर आपण राजसी धृती बघतो आहोत. राजसी धृती कशी आहे तर आसक्तीमुळे फलेच्छू विजया ज्या धारणेने करी व्यापारार्थच धर्म काम असते ती धारणा राजसी. जी धर्म अर्थ काम यांच्या व्यापारासाठी आहे पण आसक्तीमुळे जी फळाची इच्छा धरतीये, आसक्तीमुळं फलेच्छा किंवा फलेच्छू पुरुष जो आहे तो ज्या धारणेनं धर्म अर्थ काम यांचे व्यापार चालवतो किंवा त्यात गुंतून राहतो ती धारणा राजसी होय. आता समजलो की बघूया. आपण सगळीकडे पाहिले की राजसी म्हणलं की तिथे फळांची अपेक्षा आहे आणि ती फळांच्या अपेक्षेनं सगळं करत राहते. विनोबाजी म्हणतात, धर्मार्थ काम सारेची चालवी सोय पाहुनी बुडवी जी फलाशेत धृती राजसम मानती. धर्मार्थ काम मोक्ष हे सगळं पाहून करतीये पण मुख्य म्हणजे तिला फळांची अपेक्षा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, येऊन या देह गावा स्वर्ग संसार दोसवा नावे आनंद या जीवा त्रितपाये करुनी. म्हणजे 3 ताप केले जात आहेत. त्रिताप मनोरथाची ठाई धर्म अर्थ काम भावी तेणे धैर्य बळे पाही क्रिया करी उदिम वासना जे इच्छू जाय लाभ चौगुणी तो होय प्रसंगेन लहे साह्य धृती जाण झालिया. कृष्ण सांगत अर्जुना ऐक बापा विचक्षणा तुका म्हणे जाणा हे धारणा राजसी. ही धारणा राजसी आहे की जी फलाशेची इच्छा करते किंवा फलाशा मनामध्ये बाळगते. वामन पंडित म्हणा, जिणे धर्मार्थ कामाते धरिजे तत्फळासही इच्छिजे वासना संघे धारणा तेची राजसी. किंवा जरा कोणाच तरी बघूया आपण आता. देशपांडे म्हणून, ज्या धृतीने तिन्ही आद्य पुरुषार्थ चालविती मानव धर्म काम अर्थ फला इच्छुनी तत् प्रसंगानुसार तिला राजस धृती नाव शोभणार. किती छान दिले बघा की जी प्रसंगानुसार फळाची इच्छा करते आणि ती राजस धृती होय. आम्ही योगामध्ये जेव्हा धारणा ही म्हणजे ध्यानाच्या आधीची अवस्था आहे. ध्यान कधी साधतं की जेव्हा आपली एखाद्या वस्तूवर किंवा एखाद्या ठिकाणी एखाद्या मूर्तीवर सतत लक्ष जर त्याच ठिकाणी असेल तर तिला धारणा असं म्हणतात. म्हणजे एक क्षणभरही इकडच्या इकडं विचलित होता कामा नये. म्हणून मगाशी मी व्याख्या सांगितली होती की देशबंध चित्तस्य धारणा. देशाच्या ठिकाणी किंवा एखादी वस्तू ठेवली असेल तिच्यावर चित्ताची धारणा करणं आणि ती विचलित न होऊ देणं. पण आता इथं काय होतंय, आपल्याला धर्म हा पुरुषार्थ प्राप्त करायचा आहे, अर्थ प्राप्त करायचा आहे आणि काम, या तिघींपैकी ज्याच्यावर जेव्हा धारणा असेल, पण दरवेळेला मला जरी मी धर्मानुसार वागत असू, कर्तव्य करत असेल, पण मला फळाची जर अपेक्षा असेल तर ती जी धारणा आहे ती राजस धारणा आहे. किंवा अर्थप्राप्ती. आता बघा हल्ली लोक काय करतात, अगदी मन लावून ड्युटी करतात, जो जॉब करतात, व्यापार करतात, व्यवसाय करतात, पण त्यांचं लक्ष फक्त त्या अर्थावरच असेल आणि काहीतरी मला त्याच्यातनं फळप्राप्ती मिळायला पाहिजे अशी जेव्हा धारणा असते तेव्हा ती राजसी धारणा आहे. आणि काम म्हणजे मला कुठली तरी कामना, माझी ही कामना पूर्ण व्हायला पाहिजे किंवा काम हा पुरुषार्थ पण मानलेला आहे, ज्याच्यामुळं मनुष्य
आपल्या लौकिक व्यवहारापासून किंवा आपल्या कर्तव्यापासून थोडासा हे. पण काम हा पुरुषार्थ कसा सांगितलेला आहे की धर्म आणि अर्थ यांचा सांभाळ करून जो काम पुरुषार्थ सेवन केला जातो तो आपल्याला अभिप्रेत आहे आपल्या संस्कृतीमध्ये. त्याच्या आहारी जाणं हे अपेक्षित नाही. म्हणून आपल्याला काम, क्रोध, लोभ, मोह याच्या दुष्टचक्र माहिती आहे सगळ्यांना. तर संगात संजायते काम, आसक्ती ठेवली की काम हा पुरुषार्थ किंवा काम आपण त्याच्यामध्ये ठेवतो. आणि मग कामात क्रोधो विजायते, ती वस्तू मिळाली नाही की आपल्याला क्रोध होतो. क्रोधात भवती सम्मोह, मग मोह पडतो. मग सम्मोहात स्मृतिविभ्रम, मग आपली बुद्धीमध्ये भ्रम निर्माण होतो. आणि बुद्धिनाशात स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश, स्मृतिभ्रंश झाला की बुद्धीचा नाश होतो. आणि बुद्धिनाशात प्रणश्यती, जर आपली बुद्धीच नष्ट झाली तर आपला नाश होतो. आता बुद्धीच्या पुढची ही अवस्था आहे. आणि मग बुद्धीच जर नष्ट पावली, आपण कामाच्या आहारी गेलो, त्याचं फळ प्राप्त करण्याची इच्छा ठेवली तर आपली धारणाशक्ती किंवा धारणा होणारच नाही. म्हणून आपण ती धारणा हे करण्याचा, स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा. शंकराचार्य काय म्हणतात बघा. हे अर्जुना, ज्या धारणाशक्तीमुळं मनुष्य धर्म, अर्थ, काम धारण करतो, अर्थात त्या धारणशक्तीमुळं मनुष्य या सर्वांना मनात अवश्य कर्तव्यरूपानं निश्चय करतो. आणि ज्या ज्यावेळी धर्म, अर्थ वगैरे धारण करण्याची वेळ येते त्या त्यावेळी मनुष्य, मी आत्ता सांगितलं, तर त्या त्यावेळी मनुष्य फळाची अपेक्षा करतो. म्हणजे मी माझं सचोटीनं कर्तव्य करते, पण मला जर त्याच्यातनं काहीतरी फळ मिळावं अशी अपेक्षा असेल तर ती धारणा राजसी आहे. आणि आपण सात्विकमध्ये पाहिलं की सात्विकमध्ये कशाचीच अपेक्षा नसते. फक्त एक जागीच सतत चिंतन करण्यासाठी जी धारणाशक्ती असते ती सात्विक धारणा असते. अगदी कामं तर कामं म्हणजे कामं ना, त्या तर आपण सतत सामान्य माणूस त्याच्याच आहारी गेलेला असतो. आणि मनुष्य काय करतो की ही धर्म अर्थ हे प्राप्त करत असताना सुद्धा फळाची जर अपेक्षा ठेवत असेल तर ती राजसी धारणा आहे असं आपल्याला भगवंत सांगतायत. खूपच घसा कोरडा झाला इथे आल्यावर. कधी एकदम खोकला येईल असं वाटायला लागतं. आता तामसी धारणा आपण बघणार आहोत. तरी बघूया राजसीचं थोडं ज्ञानदेव काय म्हणतायत बघा. आता खरं म्हणजे आपल्याला मोक्षाचा प्रवास करायचा आहे. आणि राजस धृती ही पुरुष ही कर्माच्या सगळ्या फळांच्या अपेक्षेची, कर्म कुठलंही केलं तरी दिवसभर अगदी राबेल एखादा मनुष्य, पण पैसे किती मिळतील, रात्रभर त्याला ते सगळे पैसे, त्याच्यापासून मी काय काय आनंद मिळवीन, असंच सगळा विचार करणारा जो असतो. आणि अक्षरशः काही जण बघा दिवसभर राबतात आणि रात्रीत सगळे पैसे उडवून टाकतात, जे काही कमाई केली असेल ती. मग सकाळी पाहिलं तर त्याच्याजवळ पुन्हा काही नसतं, पुन्हा तो तेच करत राहतो. तसं आयुष्यभर कर्म केली, पुण्य जमा केलं, पण मग त्याला स्वर्गाला जायला, कारण स्वर्गाची इच्छा करतो तो. मग स्वर्गातल्या सुखांचा उपभोग घेतो. ते पुण्य संपलं की परत खाली येतो. म्हणजे धर्म अर्थ यांचा उपभोगसुद्धा तो कामपूर्तीसाठीच करत असतो, असं त्याचं जीवन बनून जातं. म्हणून तीनही पुरुषार्थ तो असा म्हणजे अपेक्षा न ठेवता कुठलेच प्राप्त करत नाही. काही ना काहीतरी त्याची इच्छा असतेच. आणि म्हणून राजस धारणेच्या पुरुषांची अवस्था अशी असते की स्वर्ग, नरक, संसार हे सगळं त्या चक्रात तो अडकत राहतो, की सगळे उपभोग मिळायला पाहिजेत, खा प्या मजा करा, अशीच त्याची वृत्ती राहते. एन्जॉय. काही जण लोक बघा, आलोय जन्माला तर फक्त मी आनंद मिळवणार, बाकी
दुःख बिख्ख हवंय असं त्याला नको असतं, पण शेवटी त्याच्या पदरात दुःखच येत असतं. तर ज्ञानदेव काय म्हणतात बघा. आणि होऊन या शरीरी स्वर्ग संसाराच्या दोही घरी, नांदे जो पोटभरी त्रिवर्गोपाये. तो मनोरथांचा सागरी, धर्मार्थ कामांचे तारुभरी, जेणे धैर्य बळे करी क्रिया वणिज. वणिज म्हणजे व्यापारी. जे कर्म भांडवला सुये, तयाची चौगुणी येती पाहे. येवडे सायास हे साहे जया धृती. याचा अर्थ बघूया की जो जीव शरीर धारण करून स्वर्ग आणि संसार या दोन्ही गरी धर्म अर्थ काम हे त्रिवर्ग यथास्थित लाभून म्हणजे प्राप्त करून वैभवात राहतो, तो जीव धैर्याच्या जोरावर संकल्प विकल्पांच्या दर्यात म्हणजे सागरात धर्मार्थ कामार्थ धर्म अर्थ आणि कामाचं तारू हा भरून कर्माचा व्यापार चालवतो. आणि जे कर्म भांडवल म्हणून घातलं त्याची चौपट करायची, एवढेच श्रमसायास ज्या धैर्यानं तो जीव सहन करतो ती धृती म्हणजे राजसी. मी छान समजावून दिले की आपल्याला फळं म्हणजे किती पाहिजे. जेवढे मी खर्च केले तेवढे मला मिळाले किंवा त्याच्या थोडंसं जास्त मिळालं बास आहे ना, पण या राजसी धृतीमुळं मला दसपट फायदा मिळायला पाहिजे, मला इतकं मिळायला पाहिजे असा तो सतत अपेक्षा ठेवत असतो. 2 श्लोक झालेले आहेत. आपण प्रार्थना म्हणूया. असला वेळ तर मग तामसीची श्लोक वाचीन मी. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.